हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चाललो एक इम्पॉर्टंट गोष्ट करायला, ती म्हणजे रायडिंग गॅस घ्यायला. बघत राहा एंडपर्यंत. हे बघा, आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे रायडिंग गॅस का इम्पॉर्टंट आहे. आता ही तर ऑटो आहे जिचा ॲक्सिडेंट झाला आहे, बट व्हॉट इफ तुम्ही बाईक चालवताय. रायडिंग गॅस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की ते तुमच्या बॉडीला पूर्ण इंजरीजपासून आणि सिव्हिअर डॅमेजपासून वाचवतं. पेट्रोल टाकून आपण चाललोय वाशीला. बबलू मोटर्स एक स्टोर आहे, तिकडे आपण जातोय. तिकडे लास्ट टाइम मी 2 ब्रँड्सचे सिलेक्ट करून ठेवलेले रायडिंग गॅस, पण बघूया आता कोणते अवेलेबल आहेत आणि न्यू कोणते आले असतील तर त्याच्यामध्ये पण चेक करूया जे आपल्यासाठी बेस्ट असतील ते. आणि अपार्ट फ्रॉम रायडिंग गॅस त्यांच्याकडे ॲक्सेसरीज पण भेटते. तर नवी मुंबईमध्ये ज्यांना पण हवे असतील ते वाशीला नक्कीच त्यांच्याकडे जाऊन विजिट करू शकतात. ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. आणि उद्या आपण राईडला जाणार आहोत. कुठे जातोय, डेस्टिनेशन काय असेल ते पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल. तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग पण बघायचा आहे, मिस करू नका. तोपर्यंत आपण फटाफट वाशीला जाऊया आणि गॅस डिसाईड करूया आपले. तर आता तुम्ही इथे पाठी बघू शकतात की आपलं यांच्याकडे कोणकोणते ब्रँड्स आहेत. तर यांच्याकडे आहे रेविट पण आहे, रायनॉक्स आहे, राईज आहे, स्काला आहे आणि एक्झॉर आहे. तर आपण इथे शॉपमध्ये आलो आहोत आणि हे आहेत आपले रोहित सर, आणि ते आपल्याला शॉपबद्दल आणि गेअर्सबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहेत. तर तुम्ही प्लीज ऐका. आता नवीन जॅकेट्स आलेत राईज मोटोचे. अच्छा, आधी त्याचे टायर घ्यायचे, आता ओके. त्यांनी रायडिंग गेअर्समध्ये पूर्ण आले ते लोक. आता ते राईजचं पूर्ण जॅकेट चालू केलं. हे राईजचं एक मॉडेल आहे, ओके. रिझो अर्बन म्हणून, हे ब्लॅकमध्ये आहे. सेम त्यांनी नवीन मला काढलं अजून, ते आलं आहे टायब्लो जॅकेट्स. ओके, असं पूर्ण त्यांची व्हरायटी आल्या. अच्छा, त्यांचं एक टुरिंग जॅकेट पण आलं आहे राईजचं, तुम्ही बघू शकता. ओके. आणि हे मेन आणि वुमेन दोघांसाठी आहे. हो, ओके, यूज करू शकता. ओके सर. स्पीडीसोबत टायर केले आर्मर स्टिचसाठी. स्कालाचे पण आहेत आपल्याकडे. स्कालाचे पण वाईड रेंज आहेत. स्कालाचे मार्वल V2 आहेत. स्कालाचा ब्लेज जॅकेट आहेत. स्कालाचा ब्लेज नवीन ब्लॅकमध्ये आलं आहे, जसं की तुम्ही बघू शकता. छान. आणि अफोर्डेबल प्राइसेस आहेत स्कालाचे. तर हे काय रेंजमध्ये असतील? हे तुम्हाला आहे ना डबल फोर डबल आहे ओके, विथ लेवल 2 आर्मर. लेवल 2 आर्मर्स. छान. आणि हे अकिरा म्हणून आहे, ओके, लेडीज जॅकेट आहे स्कालाचं. ओके. फॉर फिमेल रायडरसाठी हे तर बेस्ट हो, हो. असतील. छान. आणि ह्याच्यामध्ये लेवल 2 असणार. ह्याच्यामध्ये पण लेवल 2 आहेत. हो. छान. याच्यामध्ये शोल्डर, एल्बो आणि बॅक असतात. ओके, chest नसतात. चेस्ट नसतं. बट याला पॉकेट्स आहेत का चेस्ट गार्डसाठी? बहुतेक नाही. नाही आहेत ना. नाही. ओके. तर फिमेल रायडर्ससाठी पण हे शॉप एक उत्तम चॉईस असू शकते. तुम्हाला जर गेअर्स हवे असतील तर तुम्ही इथे येऊन गेअर्स घेऊ शकतात, आणि ते पण अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत जसं सर सांगतायत. आणि हे बघा, दिस इज रायनॉक्स. रायनॉक्सचं पण आहे आपल्याकडे. ते पण रायनॉक्सच्या टुरिंगमध्ये येतात. ओके, लेवल 2 विथ लेवल 2 चेस्ट गार्ड. ओके. आणि ह्याच्यात तुम्हाला पॉकेट्स पण भेटतात. ओके, बॅकमध्ये. हायड्रेशन बॅग तुमचा जर असणार, तो इथे hydration फिट होऊ tank, शकतो ना. छान. बेस्ट. लॅडर, म्हणजे प्रॉपर टुरिंगचं आहे. छान. एअर GT4. हे GT4 ही पण नवीन कलरमध्ये आलं, ब्लॅक ग्रे कलर. ब्लॅक अँड ग्रे. नाईस. हेच यांनी आपल्याला पण सजेस्ट केले आहेत, तर हे आपण ट्राय करून बघणार आहोत. हे बघा, इथे तुम्हाला चेस्ट गार्ड पण भेटेल लेवल 2चे, आणि विथ फुल प्रोटेक्शन. तुम्हाला बॅकला पण असणार आहे, इथे पण असणार आहेत, आणि हे सगळं प्रोटेक्टेड आहे. सो ह्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलेत आत्ता सध्यासाठी तरी.
हे सगळं सोडून रेविटचे पण आहेत आपल्याकडे. ओके. रेविटचे रेंज पण आहेत. अच्छा. 18,000 पासून स्टार्ट होतात. ओके. अच्छा. रेविटचे पण तुम्ही बघू शकता. छान. हे रेविटचं GTR 3 म्हणून मॉडेल आहे. ओके. हा, छान. आपण तुम्ही कलर वगैरे बघू शकता. छान. आणि आपल्याला खूप नीटपणे एक्सप्लेन केलं आहे की कोणते गेअर्स कसे असतात आणि कोणते जॅकेट्स किती चांगले आहेत विथ लेवल 2 प्रोटेक्शन आणि एव्हरीथिंग त्यांनी डिटेल्समध्ये आपल्याला सांगितलं आहे. तुम्ही हे नक्की बघा आणि त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे पण पॉसिबल आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहेन. तर तुम्ही ते पण फॉलो करून तुम्ही इथे येऊ शकतात आणि चेक करू शकता. तर आपण सिलेक्ट केला आहे रायनॉक्सचा AGT4. शूज उलटे घातलेत. अरे माहिती मस्करी करतो. वो इन रिटर्न शादी थी उसको कुछ. दादा हाँ ना रे. हां. दे रबर दे. तर आता आपण पूर्ण गेअर्स घेतलेत. मी ते पूर्ण गेअर पण हे गेअर्स आहेत रायनॉक्स AGT4. पॅन्ट पण रायनॉक्सची आहे माझी आणि माझे बूट फक्त एक्झॉर्ट्स आहेत. आणि मी रायनॉक्स क्रामस्टेलचे ग्लव्स पण घेतलेत. इथे प्रोटेक्शन आहे, इथे फुल प्रोटेक्शन आहे यांना बघा. पूर्ण कम्प्लीट प्रोटेक्शन प्लस तुम्हाला हे बघा वाईट करायला एक सपोर्ट पण भेटतो. तिथे तुम्ही जर पावसामध्ये किंवा खूप डस्ट वगैरे झाली तर तुम्ही ह्याच्या यूजनी जस्ट असं स्वाईप करून तुम्ही तुमचं मिरर पण क्लीन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ग्लव्स काढायची गरज अजिबात लागत नाही त्याच्यामुळे. आणि एक बलाक्लावा विच इज इम्पॉर्टंट. डस्ट नाका तोंडामध्ये नको जायला. आणि बघा कसे वाटतंय सांगा मला कमेंटमध्ये. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा कसे वाटत आहेत. तर फुल गेअरअप झालं आहे आणि खूप बरं पण वाटतं आहे. ॲटलीस्ट फुल एकदम मस्त प्रोटेक्शन आपल्याला भेटलं आहे. त्यांनी खूप हेल्प केली आपल्याला फाइंड आउट करायला सगळ्या गोष्टी. सो बघत राहा. अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या जॅकेटमध्ये लेवल 2ची प्रोटेक्शन आहे. हिपला लेवल 2 प्रोटेक्शन आहे, नीला आहे आणि इथे टेलबोन पण जे आपण सेपरेटली घेतलं आहे विकत. सो इथे पूर्ण प्रोटेक्शन आहे, आर्म्सला प्रोटेक्शन आहे, सगळं लेवल 2 आहे याच्यामध्ये विच इज गुड थिंग. आणि जे की आपल्याला मोस्टली असं लेवल 1 लेवल 2 तर लेवल 2 इज बेटर ऑलवेज. आणि आपले जे शूज आहेत ते पूर्ण इथे शिन गार्ड पण भेटतं आपल्याला इथे शूजला. थोडं दाखवायला मी ट्राय करते तुम्हाला. बघा हे बघा हे आपले शूज आहेत एक्झॉर्टचे फुल शिन सपोर्ट. आणि हे न्यू शूज आहेत आपल्याला न्यूवाले शूज भेटले. चला बघत राहा. दादाच्या एका शर्यतीवरती हे दादाला आपण घेऊन देते म्हणजे मी घेऊन देते जस्ट बिकॉज दादा बोललाय की तो वेट कमी करणार आहे. मी प्रॉमिस करतो की Note down करा. 6 मंथमध्ये ॲटलिस्ट 5 to 7 kgs ड्रॉप करणार. तुला काय वाटतं करेल का? बघा मी काय बोलू नाही शकत ते त्याच्या डेडिकेशन वरती. आणि जर बाकी केलं तर दादानी- चांगलंच आहे, खूप चांगलं. आणि जर दादानी नाही केलं तर हा दादाचाच काला मी घेऊन आणि चला जर केलं तरी मला रायडिंग पॅन्ट आणि बूट्स पण घेऊन देणार. आय डिड नॉट प्रॉमिस. तरी तुम्हाला वाटतं करेल? वजन कमी करेल? टाइम अँड सेइंग करेल ना? चला लेट्स. चला बघूया. पोल टाकणार आहे मी याच्याबद्दल. सो
सर थँक्यू सो मच सर तुम्हाला पण थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस ब्युटिफुल गेस्ट. टॉप टू बॉटम माझे सगळे गेस्ट सरांनी मला सजेस्ट केलेत आणि थँक्यू सो मच इतका टाइम दिल्याबद्दल. वेलकम. तर आता आपण गेस्ट घेतले. हां दादा चमकतंय मस्त. I need to get used to this now. सिग्नलवरून आपण स्ट्रेट पाम बीच मारून घरी जाणार आहोत. हो घरी जाऊन अजून एक सेलिब्रेशन आहे ते पण मी तुम्हाला दाखवीन. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा कारण की मी आता खूप हॅप्पी आणि एक्सायटेड फील करते विथ न्यू ब्लॉग आणि माझे सगळे गेस्ट. सो प्लीज बघत राहा. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step still, hanging in the balance, not the life I want to live. I want to take it all, standing tall, fear I weighed the person you are. Oh, break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it in a sense, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. चला आतमध्ये जाऊया आणि सगळ्यांचे रिॲक्शन्स बघूया. पॅन्ट कशाला घातली तो बघ. ती बघ काय तो बघ कुठे आहे तो बघ ती बघ अजून आला आधी नाही. तिथे बॉम्बकट करायचा पैसा नाही वाटत. केस तर नाही करणार हकचे ब्रेड बांधीन मी केसांची. बॉम्बकट एक नंबर वाटेल माहिती आहे. सगळे रायडर ओपी उद्या जायला. बिकॉज काला फॅमिली आहे आणि मी राहणार. त्या लोकांचं सेम आहे. गद्दारी कर बे. तो आता पटेल. हा होता छोटासा सेलिब्रेशन आजचा. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. May God bless you. Happy birthday, मावशी. Happy birthday to you. पहिलीच का फूक मारली पण परत केक नाही चालणार. हे नाही चलेगा. अभी चॉकलेट वाला आमचा आहे. मला काय होतं